खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। दक्षिण आफ्रिकेमधील मोठ्या घोटाळ्यातील आरोपींची भेट उद्धव ठाकरेंनी घेतल्याचा आरोप म्हस्केंनी केलेला आहे। दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आरोपी गुप्ता बंधूंची भेट घेतल्याचंही म्हस्के म्हणाले। यावर सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं 7 तारखेला दुपारी, आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कशासाठी ही भेट झाली, इलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्या हा नियोजन होतं का, याची मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतोय की अशा पद्धतीकरता ह्या दौऱ्याचं नियोजन होतं का हे त्यांनी खुलासा याचा करावा। ज्यांना स्वतःच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते, ज्यांना स्वतःच्या पक्षाचा एक आमदार कुणी द्यायचा, कुठे उमेदवारी द्यायची की नाही द्यायची, मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही, आपल्या पक्षाच्या लोकांना सुद्धा द्यायचं की नाही, याची सुद्धा परमिशन दिल्लीला हुजरे आणि मुजरे करून घ्यावी लागते। त्यांनी आज केलेलं स्टेटमेंट म्हणजे स्वतःच आरशात बघून केलेलं स्टेटमेंट आहे, एवढंच आम्ही म्हणू शकतो। तर कोण आहेत गुप्ता बंधू, यावर एक नजर टाकूयात। अजय, अतुल आणि राजेश गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे। चपलांच्या व्यवसायापासून सुरुवात, संगणक, खाणकाम, हवाई प्रवास, ऊर्जा क्षेत्रात विस्तार। 1993 पासून गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थलांतरित। दक्षिण आफ्रिकेच्या सरकारी उद्योगातून अब्जावधी लुटल्याप्रकरणी गुन्हे। तर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी गुप्ता बंधूंची जवळीक। जेकब झुमांचे अध्यक्षपद जाताच गुप्ता बंधूंचं कुटुंबियांसह दुबईला पलायन। तर गुप्ता बंधूंना दुबईमध्ये अटक। डेहराडूनचा बिल्डर बाबा साहनी आत्महत्या प्रकरणातही अनिल गुप्ता, अजय गुप्ताला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।